इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपला विषय आहे गुगुळ. उष्ण आणि कोरड्या वातावरणात वाढणारी ही वनस्पती आहे. त्यामुळे कोकण भागामध्ये हिचा उपयोग नाही, या ठिकाणी तिची वाढही होणे शक्य नाही. भारतात राजस्थान, काही भागात मध्य प्रदेश, काही याच्यामध्ये याची थोडीफार लागवड आहे. राजस्थानात बऱ्यापैकी लागवड आहे आणि गुजरातमध्ये लागवड आहे. महाराष्ट्रात आपण विदर्भ, मराठवाडा ज्या ठिकाणी 40 डिग्रीच्या वर टेम्परेचर जातं आहे आणि मुरमाड जागा आहे, कारण अतिशय कमी पाणी लागणारी ही वनस्पती आहे. आणि आयुर्वेदामध्ये हिला प्रचंड महत्त्वाचं स्थान आहे. बऱ्याच ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे गुगुळ आणि त्यावरची बरीच औषधं सगळ्या आयुर्वेदिक कंपन्या तयार करत असतात. याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे याची वाढ ही कटिंगपासून याची रोपं तयार होतात. आता माझं ह्याच्यानुसार म्हणजे मला जे वाटतं त्यानुसार शेतकऱ्यांनी ही वनस्पती बांधावर लावावी. मराठवाडा म्हणा, विदर्भ. परवा एकाचा एक मेसेज आलेला आहे की माकडं यापासून आणि उत्पन्न देणारी वनस्पती कुंपणावर लावण्यासाठी, तर त्यामध्ये ते गुगुळ लावू शकतात. ती जर कधी अशी कुंपणाला लावणार असला तर साधारण 3-3 फुटावर लावायला हरकत नाही. 3 फुटावर लावून साधारण 2 फूट 2.5 फुटाचं तिचं हे होईपर्यंत त्याच्या साईडच्या फांद्याकडून त्याचं खोड जितकं जाड होईल तितकं चांगलं. रेग्युलर आपलं शेणखत वगैरे वगैरे जे आपण ऑर्गॅनिक म्हणून जे काही वापरतो, कुजलेला पालापाचोळा, शेणखत वगैरे, नीम पेंड, करंज पेंड ही थोडी थोडी जर कधी दिली तर गुगुळाची वाढ चांगली होते. पाणी अतिशय कमी लागतं. साधारण 3ऱ्या-4थ्या वर्षापासून, आपण 4थ्या वर्षापासून धरू, याचं उत्पन्न सुरू होतं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे याला एक प्रकारचा गंध असल्यामुळे, सुगंध आहे. याचा गुगुळ जो निघतो, डिंक जो निघतो, तो धूप म्हणून सुद्धा जाळला जातो. पण धूप म्हणून जाळण्यापेक्षा याचं आयुर्वेदात महत्त्व जास्त असल्यामुळे आयुर्वेदामध्ये याला किंमत जास्त मिळते. त्यामुळे साधारण 4थ्या वर्षी जर कधी आपण याला थोडीशी खाच पाडली, खाच पाडताना एकच लक्षात ठेवायचं की झाड जास्त डॅमेज होणार नाही. साधारण खालून वर 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 दरवर्षी गोलाकार करत त्याला ते अजून ते लागवड तुमची 4 वर्षानंतर उत्पन्न सुरू होणार आहे किंवा 3 वर्षानंतर उत्पन्न सुरू होणार आहे, तोपर्यंत बऱ्याचशा याच्या मागे म्हणजे फुला खाऊन पाणी जाईल. याच्या आणखी नवीन काही पद्धती, डिंक काढायच्या नवीन पद्धती विकसित होत आहेत. तर याला खाच पाडली की साधारण फेब्रुवारी-मार्चमध्ये याची खाच पाडली की याची एप्रिल-मेमध्ये त्याचा जो रस निघतो तो रस 4थ्या वर्षी साधारण आपल्याला एका झाडापासून 50 ग्रॅम मिळतो आणि 6व्या-7व्या वर्षापर्यंत साधारण 300-400-500 ग्रॅमापर्यंत आपण जाऊ शकतो. अर्थात ती आपल्या कल्टिवेशन प्रॅक्टिसेस आणि आपण त्याच्यावर कसं जोपासतो त्यावर हे सगळं अवलंबून आहे. महत्त्वाचं म्हणजे याला कुठलेही गुरं तोंड लावत नाही, बकरी नाही, कुठलीही जनावरं नाही. त्याच्यामध्ये ते आपण ते लावू शकतो. याचा रेट साधारण 500 रुपयापासून तर 1800, 2000, 2200 पर्यंत असा हा व्हेरिएबल असतो. सगळ्यांनी एक लक्षात ठेवावं, गुगुळ हा आपल्याला एप्रिल-मेमध्ये हातात येणार आहे आणि आपल्याकडची जी पद्धत जर कधी आपण एक अभ्यास केला, ज्या दिवशी शेतकऱ्याच्या घरात उत्पन्न येतं त्या दिवशी मार्केटमधले रेट पडलेले असतात. गुगुळ ही नाशवंत नाही, ती खराब होत नाही. त्यामुळे तुम्ही जर कधी त्याचं एप्रिल-मेमध्ये गुगुळ काढला तर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरपर्यंत तो घरात ठेवला जपून. त्याला जास्त जागा लागत नाही. 1 किलो गुगुळ तुमचा 2000 रुपये, 1500 रुपयाचा किंवा 1000 रुपयाचा गुगुळ 1 किलो ठेवायला वजनदार वस्तू आहे. त्याच्यामुळे काही जास्त हवाबंद डब्यात ठेवता येते. ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून थोडीशी रेट वाढायला सुरुवात होतात. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत. नंतर मार्च, एप्रिल नंतर पुन्हा गुगुळ मार्केटला येतो, त्यावेळेस पुन्हा रेट ही कमी होतात. गुगुळचे जे एक्स्ट्रा काढायच्या काही पद्धती आहेत त्या अजून नवीन विकसित होत आहेत. त्याच्यावर अजून संशोधन चालू आहे. त्यामुळे
जो गुगुळची हां, गुगुळची लागवड जशी जुनी होत जाईल, म्हणजे 6 वर्ष, 7 वर्ष, 8 वर्ष, तशी त्याची प्युरिटी वाढत जाते आणि तसतसा त्याचा म्हणजे उत्पन्न त्याच्यात वाढ होत जाते आणि त्याच्यामध्ये अ, दरही चांगला मिळतो. आता साधारण 200 फूट बाय 200 फूट म्हणजे आता 1 एकरचं जर कधी कंपाऊंड म्हटलं तर आपलं 800 रनिंग फूट एक ॲव्हरेज धरलं जातं. कारण 1 एकर म्हणजे 200 स्क्वेअर फूट 200 रनिंग फूट बाय 200 रनिंग फूट 400 इकडचे 400 इकडचे. असे 800 झाले. तर 800 मध्ये जर कधी आपण एक 4 फुटावर जरी म्हटलं तर आपली 200 झाडं बसतात किंवा 3 फुटावर म्हटलं तर 250 झाडं बसू शकतात. ज्याच्याकडे मुरमाड जागा आहे किंवा त्या ठिकाणी उत्पन्नाचं साधन नाही, कुंपण याला करायची गरज नाही, याच्यामध्ये आपण सरळ मुरमाड जागेमध्ये गुगूळ लावू शकतो. कारण याला कुठलंच जनावरं तोड लावत नाही. त्याचप्रमाणे आता जे मला विदर्भातून चंद्रपूरहून जो अ, हे आला होता प्रश्न आला होता, की आम्हाला बांधावर लावायचं तर आम्ही काय-काय लावावं? तर बांधावर तुम्हाला त्या ठिकाणी गुगूळ एक लावता येईल. तुम्ही विकू शकत असला तर अडुळसा लावता येईल आणि माकडांपासून संरक्षण हवं आहे त्यांना माकडं. तर मग त्या ठिकाणी ज्याला काटे आहेत तसा बेलही लावू शकता तुम्ही. त्यानंतर गुगूळ लावलं तरी मधल्या जागेमध्ये गुडमार लावू शकतात. साधारण मार्च एप्रिलमध्ये गुडमारचं कटिंग करून घ्यायचं. ती रोपं जमिनीवर तशीच वाढू द्यायची. कटिंग करून पानं म्हणजे गुडमार हा वेल आहे. हा वेल काढून घेतला, त्याची पानं सुकवली की तेही लावता येतं. गवती चहा लावता येतो. अशा ज्या वनस्पती त्यांना कुंपणावर ज्या माकडांचा त्रास होणार नाही, गुरांचा त्रास होणार नाही. तर आपला विषय होता गुगूळ हा मध्ये फक्त काहींनी जे प्रश्न विचारले म्हणून ते मधला आपण एक तो पॅरा घेतलेला आहे तो. तर गुगूळ लावायला हरकत नाही. गुगूळ आपल्याकडे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून प्रचंड प्रमाणात आयात होतोय. हां. त्यामुळे गुगळाला भविष्य चांगलं आहे आणि गुगळाला जास्त देखभाल करावी लागत नाही. त्यामुळे गुगूळ हां. तिसरं महत्त्वाचं म्हणजे शासकीय अनुदान. याला शासनाकडनं चांगलं अनुदान आहे. जर कधी आपण याची लागवड करत असला तर शासकीय अनुदानाची किंवा शासकीय योजनांचा जितका ज्याला फायदा घेता येईल त्यांनी तो घ्यावा. हां. एवढं बोलून मी आपला आजचा हा विषय संपवतोय. तरी योग्य वाटलं चॅनलला सबस्क्राईब करा. जे काही शेतकरी बांधव असतील त्यांना त्याची माहिती द्या. गुगळाचे जे आहे ते समजा सुरुवातीला तुम्ही काही रोपं आणली तर ती कटिंगनीच आपल्याला मल्टिप्लाय करता येतात. तुम्ही लावा. शेतकऱ्यांना बाकीच्या शेतकऱ्यांना लावायला द्या. ज्या ठिकाणी टेम्परेचर जास्त आहे आणि कोरडं हवामान आहे. इकडे बदलापूर किंवा कोकण पट्ट्यामध्ये ही वनस्पती वाढेल पण त्यापासून काहीही मिळणार नाहीये. त्यामुळे कोरड्या हवामानासाठी ज्यांना या लावायची आहे त्यांनी याचा जरूर विचार करावा. धन्यवाद.